नमस्कार मंडळी, मी प्रियांका माझ्या छोट्याशा व्लॉगमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत 1000 ते 25,000 पर्यंत भांडवल लागणारे व्यवसाय। त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच असलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करा। व्यवसाय सांगून झाल्यावर आपण काही महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे व्यवसायाबद्दलच्याच काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर पाहूया आता 1000 ते 25,000 पर्यंत भांडवल लागणारे व्यवसाय। नंबर 1, चहा कॉफी करून विकणे। नंबर 2, कुल्फी विकणे, घरीच केली तर तिप्पट नफा होतो। नंबर 3, मासे विकणे, याच्यामध्ये पण 1.5 नफा होतो। नंबर 4, आंबे होलसेल आणून रिटेल विकणे, हा व्यवसाय उन्हाळ्यामध्ये चालू शकतो। नंबर 5, तरकारी अर्थात पहाटे होलसेल भाजी खरेदी करून रिटेल विकणे, याच्यामध्ये पण 1.5 नफा होतो। नंबर 6, पाणीपुरी रगडापुरी विकणे, यात पैसे तिप्पट होतात। नंबर 7, कच्ची दाबेली, हातगाडी भाड्याने घ्या व चौपट नफा मिळवा, दाबेलीचे वेगळे पाव मिळतात। नंबर 8, वडापावची गाडी लावा, स्वस्त विकले तरी 1.5 नफा होतो। नंबर 9, मूग भजीची विक्री करा, घराबाहेरच स्टॉल लावा, नंबर 1 धंदा होतो, याच्यामध्ये पण तिप्पट नफा होतो। नंबर 10, ढोकळा विक्री, घरी ढोकळा बनवा, चटणी बनवा, मोठ्या स्टीलच्या डब्यात भरून घराबाहेर किंवा मोक्याच्या ठिकाणी विका। नंबर 11, 1 किलोच्या डोश्याच्या पिठाचे 20 डोसा तयार होतात, एक डोसा 30 ते 40 रुपयांना विका, सोबत भाजक्या डाळीची चटणी व बटाटा भजी द्या, याच पिठाचे इडली वडे सुद्धा विकता येतात। नंबर 12, घरीच पोळी भाजी बनवून कस्टमरला ऑफिस पोच डबा पोचवा। नंबर 13, फळ विक्री करा। नंबर 14, कापडाचे तुकडे पोत्याने विकत मिळतात, घरी शिलाई मशीन असेल व कोणाला शिलाई करता येत असेल तर झबले टोपडे व दुपटे करून विका, टाकाऊतून टिकाऊ बनवा। नंबर 15, फ्लेक्स बोर्ड तयार करून आणून चिकटवून लावून द्या। नंबर 16, सुट्ट्या उदबत्त्या वजनावर विकतात, तशा आपल्या स्वतःच्या गावातही विकता येईल। नंबर 17, मुंबई येथे होलसेल मार्केटमध्ये कपड्यांचे लॉट विकत आणून घरी सुद्धा बिझनेस सुरू करू शकता, दादर रेल्वे स्टेशनजवळ होलसेल मार्केट आहे। नंबर 18, मंदिराजवळ नारळ विक्री करा। नंबर 19, फुलांच्या मार्केटमधून फूल आणा व त्यांचे हार करून विका, यात खूप फायदा आहे। नंबर 20, हॉटेलला कडधान्य पुरवणे। नंबर 21, हॉटेलला बटाटे खूप लागतात, ते पण तुम्ही सप्लाय करू शकता। नंबर 22, घरी चटणीचे 4-5 प्रकार तयार करून विकू शकता। नंबर 23, शहाळे आणून विका, रोज तेच ग्राहक मिळेल। नंबर 24, लेदर शिलाईची जुनी मशीन घ्या व सीट कवर तयार करून विका, चांगले मार्जिन मिळते। नंबर 25, मार्केटला लसणाच्या पाकळ्या होलसेलमध्ये मिळतात, घरी आणून गरम पाण्यात मीठ टाकून लसणाच्या पाकळ्या टाकल्या की लगेच हाताने चोळून ही साले निघतात, हॉटेल भाजीवाले यांना छोटी मोठी पॉकेटे करून विका। नंबर 26, LED बल्ब स्टॉल लावून विका। नंबर 27, ज्यांना योगासने येतात त्यांनी त्यांचे क्लास सुरू करावेत। नंबर 28, महिलांसाठी घरगुती बिझनेस, पाळणाघर सर्वात बेस्ट बिझनेस करू शकता, भांडवल लागतेच, खेळणी दूध इत्यादी ठेवावे लागते। नंबर 29, कागदी व कापडी पिशव्यांची मागणी वाढत आहे, घरी तयार करा, दुकानदारांना थेट विका, खूप स्कोप आहे। नंबर 32, विको दंतमंजनाच्या मागे लिहिलेले साहित्य काष्ठौषधीच्या दुकानातून आणून त्याचे घरी दंतमंजन तयार करा, खूप परवडते। नंबर 33, काही औषधी जंगलात जाऊन गोळा करून आणून आयुर्वेद डॉक्टरांना विका। नंबर 34, गोमूत्र गोळा करून बाटलीत पॅक करून विका। नंबर 35, खेडेगावात असाल तर दूध गोळा करून शहरात जाऊन विका, देशी गाईचे दूध शहरात 70 रुपये ते 200 रुपये प्रति लिटर विकले जाते।
नंबर 36, गावाकडे उन्हाळ्यात कडबाकुट्टी खूप चालते. ज्यांच्याकडे यंत्र आहे त्यांच्याकडे जाऊन पोती भरून घरपोच करता येतील. नंबर 37, फाईल तयार करायचा पुष्टा मिळतो. पट्ट्याही मिळतात. फक्त कटिंग मशीनने कटिंग करून ऑफिसला सप्लाय करू शकता. प्रिंटिंग करून पाहिजे असल्यास प्रेसमधून करून घेऊ शकता. नंबर 38, स्टेपलर, त्यांच्या पिना, पंच मशीन ऑफिसला सप्लाय करून 20 ते 25% फायदा मिळतोच. फक्त तुम्हाला बरेच ऑफिस शोधावे लागतील. नंबर 39, आता लगीन सराई सुरू झाली आहे. नवरदेवाचे फेटे विका. ज्यांचे टेलरिंगचे दुकान आहे त्यांना हा जोडधंदा म्हणून चांगला आहे. नंबर 40, भगव्या फेट्यांचे फॅशन जोरात चालू आहे. फेटा बांधायला शिका. 4 महिने भरपूर कमवा. सोबत भगव्या फेट्यांचे कापडही भाड्याने द्या. नंबर 41, उन्हाळ्यात चिंच फोडून चिंच वेगळी करून विकू शकता. शिरे व टरफले यांची पूड बनवून त्यात मीठ मिसळून तांबे पितळेची भांडी घासायला पावडर तयार करू शकता. चिंचोक्याचे भट्टीतून लाह्याही बनवतात. नंबर 42, उन्हाळ्यात होलसेल दही आणून त्यांचे घुसळून लोणी व ताक काढले जाते. मसाला ताक करून विकणे हा खूप फायदेशीर बिझनेस आहे. फक्त त्यात बर्फ टाकू नये. त्याऐवजी माठात साठवून ठेवता येते तसे विका. नंबर 43, देवदेवतांचे साचे विकत मिळतात. त्यात POP टाकून मूर्ती बनवता येतील व रंगवून विकता येतील. परंतु याला प्रशिक्षणाची व कौशल्याची खूप गरज आहे. कलेतून पैसे जास्त मिळतात. नंबर 44, रद्दी खरेदी करणे, गट्टे बांधून होलसेल दरात विकणे हा सर्वात कमी भांडवलाचा सुंदर व्यवसाय आहे. अनुभवातून हा व्यवसाय मोठा करता येईल. नंबर 45, जिमचा अनुभव असेल तर शहरामध्ये जाम कोच म्हणून सेलिब्रिटीजना गायडन्स करून भरपूर फी मिळते. नंबर 46, शेव चिवडा होलसेल आणायचा. चुरमुरे पोत्याने आणायचे. चुरमुरे चाळण मारून साफ करून घ्यायचे. चिंच पाणी घरीच तयार करून ओली व सुकी भेळ विकता येईल. अगदी हातगाडी सुद्धा चालेल. नाट्यगृह, समुद्र, बीच, गजबजलेली रस्त्यावर किंवा बागेबाहेर अशी छोटी दुकाने थाटली जातात. नंबर 47, धोबी अर्थात लॉन्ड्रीवाले कामगार ठेवतात. धुवायचे कपडे, ड्रायक्लीन कपडे बाहेरच्या माणसाकडून घेतले जाते. हल्ली हा बिझनेस कोणीही करत आहे. शहरात जाऊन टाकला तर या बिझनेसमध्ये यशच मिळणार, कारण शहरात महिला नोकरीचे प्रमाण खूप आहे. नंबर 48, रेडियमचा बिझनेसही खूप चांगला आहे, पण मशिनरी आवश्यक आहे. सध्या सर्वात जास्त चालणारा बिझनेस आहे. नंबर प्लेट ते गाडीचे डेकोरेशन सर्वात रेडियम वापरतात. रोल होलसेल मिळतात. अगदी घरीही ब्लेडने कटिंग करून विकता येते. नंबर 49, रिचार्जचा बिझनेसही खूप चांगला आहे. 1000 पासून सुरू करता येतो. विशिष्ट टार्गेट पूर्ण केले तर स्कीमनुसार अनेक जादाचे फायदे पण मिळतात. नंबर 50, सर्वात सुंदर व लेटेस्ट बिझनेस म्हणजे मोबाईल ॲक्सेसरीज विकणे. यश लगेच मिळत नाही, वेळ लागतो. एका रात्रीत मिळालेले यश लगेच ढेपते, पण वेळ लागून मिळालेले यश कायम टिकते. तर कारण सांगत बसू नका आणि रडत तर अजिबात बसू नका. कोणी येणार नाही मदतीला. हे बदलले तर काहीतरी होईल. हात पसरवायची वेळ येणार नाही. आता चान्स आहे काम मिळवायचा. परत उगाच मंदी तसले काहीच नसते. कितीही मंदी केलं तरी लोक जेवायचे, जिभेचे चोचले पुरवायचे थांबत नाहीत. गरजेच्या वस्तू घेण्याचे थांबवत नाहीत. आपल्या अपयशाला आपणच जबाबदार हे जेव्हा माहिती होईल तेव्हा सक्सेस मिळेल. कायमच आपल्या अपयशाचे खापर कायम दुसऱ्यावर फोडू नका. ही काय शाळा नाही. आजारी होतो म्हणून मार्क कमी पडले. एकमेकांचे पाय खेचणे वृत्ती बंद करून स्वतःची रेषा मोठी करायचा प्रयत्न कराल. स्वतःची एक स्पेशालिस्ट बनवा. आपल्याशिवाय ऑप्शनच नको कोणाला असे काहीतरी स्वतःला बाउंड्री आखाल तर श्रीमंत व्हाल. नाहीतर काय खरं नाही. रडतच बसाल, काम नाही, पैसा नाही करत. आणि जरा सौजन्याने आणि गोड बोलायला शिका. आणि खोटे बोलून लोकांना तात्पुरते खुश करण्यापेक्षा किंवा तात्पुरता खिस्सा भरण्यापेक्षा स्पष्ट बोलायला शिका. ग्राहकांना स्पष्ट बोलणारे दुकानदार जास्त आवडतात.
चला तर मग मस्त राहा, खुश राहा, काळजी घ्या. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. नंतर भेटूया अशाच एका छोट्याशा व्लॉगसोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय.